श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी अभिनवगिरी गुरुजी, श्री स्वामी समर्थ मठ, क्षेत्र प्रयाग, दक्षिण काशी, कोल्हापूर. आज मी या व्हिडिओमध्ये दत्त जयंती आणि नवरात्र म्हणजे उपवास कधीपासून सुरुवात होणार आहे आणि त्या उपवासाच्या कालावधीमध्ये कोणत्या कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सहजपणे ही माहिती समजून जाईल. 4 डिसेंबर म्हणजे दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंती असून मार्गशीर्ष महिन्यातल्या अष्टमीला म्हणजेच दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजीपासून दत्तात्रेय नवरात्र उत्सव म्हणजेच उपवास सुरू होणार आहेत आणि ते पौर्णिमेपर्यंत उपवास असणार आहेत. तर यामध्ये सात्विक आहार घेणं खूप गरजेचं असतं. ब्रह्मचर्याचं पालन करणं खूप गरजेचं असतं. यामध्ये नामस्मरण किंवा पारायण करणं किंवा जप करणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. शक्यतो बाहेरचं अन्न टाळावे, इतरांशी सौजन्याने वागावे. या उपवासाच्या कालामध्ये दत्त जयंतीपर्यंत घरातल्या देवाऱ्यासमोर किंवा घरातल्या देवासमोर तुपाची निरांजन लावावी. यामध्ये गाईचे तूप असेल तर अतिउत्तम राहील. दत्त जयंती दिवशी श्री क्षेत्र प्रयाग येथे पहाटे महाराजांना अभिषेक, पूजा अर्चा आणि आरती होते. त्यानंतर ठीक 12 वाजता पुन्हा आरती होऊन महाराजांची पुन्हा आरती घेऊन त्यानंतर पाळणा सोहळा केला जातो. पाळणा सोहळा झाल्यानंतर महाराजांची उत्सव मूर्ती जी आहे ती पालखीमध्ये घेऊन पालखीची परिक्रमा थेट नदी संगमावरती म्हणजे पंचगंगेच्या संगम तीरी नेऊन महाराजांना स्नान अभिषेक केला जातो. स्नान अभिषेक केल्यानंतर ती पालखी फिरून परत मंदिरामध्ये येते. त्यानंतर सुंटवडा वाटप केला जातो आणि महाप्रसादाला सुरुवात होते. हा महाप्रसाद घेण्यासाठी हजारोच्या पटीमध्ये भाविक येथे तीर्थसंगमावरती येत असतात. अतिशय छान प्रकारे हा उत्सव पार पाडला जातो. त्यानंतर खूप आनंदाने भक्तजन भजन व कीर्तनात दंग होऊन ह्या तीर्थक्षेत्रावरती एक पवित्र असा ओरा होतो. त्याची अनुभूती प्रत्येक भक्ताला जाणवते. आता दत्त जयंती नवरात्र उत्सवामध्ये श्री दत्तात्रेयांचे गुरुचरित्र पारायण कसे करावे याबद्दल मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.